नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होळीच्या प्रेमच्या भागामध्ये आता आपल्याला असं पाहायला मिळतं की आता या ठिकाणी काव्याला खूप आठवणी आठवत असतात। ती जीवाचा ऑडिओ ऐकत असते, तर ती ऑडिओ ऐकत असताना तिला खूप रडू येत असतं, तिला ते क्षण आठवत असतात। तर रम्या बाहेर येऊन तिचं सगळं ऐकत असते। रम्या मध्ये येते आणि म्हणते काय ग, तेव्हा आता काव्य एकदम पटकन उठून बसते आणि ती खूप घाबरलेली असते, तिला काय करावं काही सुचत नसतं। तिला असं वाटतं रम्याने सगळं ऐकलं की काय। रम्या तिला म्हणते काव्या अशी काय घाबरलीस तू, अशी काय एकदम घाबरल्यासारखी वाटते तू। तेव्हा आता रम्या म्हणते काय ग, तू बरोबरचं जबरदस्ती लावलेलं लग्न याचं काय करणार आहेस तू, निभवणार आहेस तू की संपवून टाकणार आहेस तू, असं आता रम्या म्हणते। तेव्हा आता काव्या म्हणते मी आई बरी झाल्यावर हे सगळं सांगून टाकणार आहे, मी काहीच आईला लपवून ठेवणार नाही आणि सगळ्यांना सगळं सांगून टाकणार आहे। काव्या खूप रागातच असते, काव्याला काय करावं काही सुचत नसतं, कारण रम्या एकदम रागात तिच्याशी बोलत असते। तेव्हा आता रम्या तिचं मंगळसूत्र चोरून घेऊन आलेली असते। तेव्हा आता वसू म्हणते काय गं हे काय आहे। तेव्हा रम्या म्हणते आई हे बघ काव्याचं मंगळसूत्र हरवलं, हे मी घेऊन आली। तेव्हा आता वसू पण खूप खुश होते। तर आता या ठिकाणी या दोघी मायलेकी खूप खुश असतात। तर आता दुसरीकडे तिच्या काव्याच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नसतं, तर आता नंदिनी म्हणते काय गं काव्य तुझ्या गळ्यामधलं मंगळसूत्र काय झालं। तेव्हा आता काव्य म्हणते नाही मला हे शोधायचंच नाही आहे आणि हे लग्न एवढं इम्पॉर्टंट नाही आहे माझ्यासाठी, हे लग्नच नाही तर मग काय शोधून काय उपयोग आहे। तेव्हा हे ऐकून नंदिनीलाही खूप वाईट वाटतं। नंदिनी म्हणते बाळा असं नाही बोलायचं, आपलं मंगळसूत्र असतं ते, पण काव्य काही ऐकायला तयार नसते।